नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललो आहे एमबीव्हॅलीला. तिकडे कारचा रेसिंग इव्हेंट आहे. तर हेमंत आणि मी आता तिथंच चाललो आहे. ऑन द वे आहे. आता हे टाटा लेक बघूया आता तिथे काय. पावसाळ्यात इथलं दृश्य तर तुम्हाला माहीतच असेल किती सुंदर असतं. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे सर्व असं झालंय. हे इथं असतं वेलकमिंग वॉटरफॉल. इथं सुद्धा खूप क्राऊड असतं पावसाळ्यात. याच मार्गाने आपण पुढे चाललो आहोत. साधारण 18 किलोमीटर तरी असेल. तर मित्रांनो, आता आपण जवळपास भुशी डॅमच्या जवळ आलो आहे. हे बघा, हे टाटा लेकचं बॅक साईड. आणि इकडनं थेट समोर आता तुम्हाला भुशी डॅम लागेल. ते बघा, ती भुशी डॅमची वॉल. मित्रांनो, हा बघा काय बोलतोय, उन्हामध्ये काळा नाही पडला पाहिजे. आता कंटेंट क्रिएटर कशाचे आपण. अरे पण पोरं दिसलं तर पोरं पोरी बघतील ना. नाहीच जर दिसलं चांगलं तर का तुम्ही लोक बघाल ना. चांगलं दिसणं पण इम्पॉर्टंट आहे भावा. एफर्ट्स मॅटर पण बस त्यांना प्रेझेंटेशन पण आवडलं पाहिजे ना रे. अच्छा, बस या रूटचे टर्न खूप गर्दी आहे. तर असे बस वगैरेंना टर्न मारायला खूप प्रॉब्लेम होतो. तर आता आपण आलो आहे एअरपोर्ट स्टेशन. इकडनं स्ट्रेट जायचं, स्ट्रेट. तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं पार्किंग वगैरे करू नका किंवा ड्रोन वगैरे फ्लाय करू नका. कारण इथं बाजूलाच एअरपोर्ट स्टेशन आहे. तिथं तुम्ही जर ड्रोन फ्लाय केलं तर तिथं तुम्हाला फाईन बसू शकतो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे लायन्स पॉइंटला. हे बघा, लायन्स पॉइंट. इथंच होतं, हेच परिसर होता कारवी फुलांचा. संपूर्ण असं भरलेलं परिसर. आता बघू ह्या वर्षी काय होतंय, येते का कारवी फुलं. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मुळशी तालुक्यामध्ये. तर मुळशी तालुक्यामधील एक किल्ले कोरेगड, तिथं आता आपण आहोत. आता ह्या गावाचं नाव आहे पेठ शहापूर म्हणून आता आहे. अजून तर डेस्टिनेशन पुढं आहे आपलं. तर गाईज, आपण जिथं चाललोय त्याला एमबीव्हॅली का म्हटलं जातं माहिती आहे का तुम्हाला? कारण हे जे गाव आहे ते आहे आंबवणे गाव, जे पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं एक मुळशी तालुका तिथं स्थित आहे. तो गाईज, आता मी आणि हेमंत आलो आहे एमबीव्हॅली एअर स्ट्रीट. बघा तुम्ही, इथं कार्स लागलेल्या आहेत पार्किंगला, बघू शकता तुम्ही तिथं. चालू आहे कार्स बघा, खूप Indian
Inspiring young riders and putting India on the global racing stage. Well done, Nisha. Thank you for doing what you do. काय कार आहे भाई जी वॅगन. इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक. तर गाईज खरंच खूप अमेझिंग इव्हेंट आहे इथं. जनरेशन 18 कम्प्लिटली ना वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इथं स्पोर्ट्स कार विंटेज कार पाहायला मिळतील. तुम्ही कार एकदम जुन्या कार पासून ते एकदम लेटेस्ट नवीन कार पर्यंत फरारी विरारी सर्व आहे. हे तुम्हाला आम्ही ब्लॉगच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. And think about it, folks. Well, maybe it all happened in the desert tundra region at a height of 5,151. या बाईला लय कंटेंट भेटलाय आज. गाईज बघा हा काय बोलतोय. मी नाही बोलत इंजिनला जागा कमी पडत होती म्हणून हे वरती आले. काय रे मी नाही हाच बोलला. मला बोलला की काहीतरी कॉमेडी शूट करू. नाही गाईज आता असं बोलत होता. गाईज फायनली डन विथ द इव्हेंट. आम्ही आलो होतो एम्बी व्हॅली एअर स्ट्रिपला. तिथं जनरेशन स्ट्रीटचं एक कार रेसिंग इव्हेंट होतं जिथं भरपूर स्पोर्ट्स कार वगैरे होते. त्यांची रेसिंग वगैरे मजा आली. काय बोलतोय. खूप मजा आली. फर्स्ट टाइम होता माझा. त्यामुळे दरवर्षी असतं आता. दरवर्षी व्हॅली रन होता आणि हा पहिल्यांदाच झाला मला वाटतं जनरेशन स्पीड. आता आय थिंक पुढच्या महिन्यात सुद्धा असतात. मार्च एंडिंग किंवा एप्रिलमध्ये तेव्हा ऑफ रोडिंगचं हे असतं इव्हेंट असतं. बघू ते पण कव्हर करू आपण आपल्या ब्लॉगमध्ये. आणि याला सांग ना हेल्मेट घालून गाडी चालवायला. हे असं ब्लॉक करतो आहे का त्याने. इट इज नॉट गुड. मी सांगितलं भरपूर वेळा पण ऐकत नाही माझं. नाही तुम्ही सांगा कमेंट करून. थोडं 5 मिनिटासाठी